जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 159. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. सखा समुझी अस परिहरी मोहू, सिय रघुबीर चरणरत होहू. लक्ष्मणानं एका वाक्यामध्ये चित्तलय कसा साधायचा ह्याची गुरुकिल्ली आम्हाला दिली मागच्या भागात. मोहाचा त्याग करून या जगामधल्या सुखदुःखांबद्दल विचार न करता सिय रघुबीर चरणरत होहू, सीतारामांच्या चरणी रत हो, हा उपदेश लक्ष्मणानं निषादराज गुहाला केला. अशा रीतीनं तुलसीदास पुढं म्हणाले, कहत राम गुण भा भिनुसारा, जागे जग मंगल सुखदारा. आपल्याला माहिती आहे सीताराम हे झोपलेले असताना हा संवाद जागून पहारा देणाऱ्या लक्ष्मण आणि निषादराजामध्ये घडला. आणि यामध्ये गुह्यातलं गुह्य असं रहस्य परमार्थ मार्गातलं लक्ष्मणानं निषादराजाला मुख्यत्वे करून आम्हाला सांगितलं की तुमचं सुख आणि दुःख हे दोन्ही जोपर्यंत लौकिक जगाशी निगडीत आहे तोपर्यंत तो केवळ भ्रम आहे. जर तुम्हाला सुख आणि दुःख या दोन्ही भावना प्रिय असतील, कारण मनुष्य देहामध्ये आहोत आम्ही, अजून देहबुद्धीचा पूर्ण निचरा झालेला नाही आणि भक्तिमार्गामध्ये आहोत, तर ते सुख आणि दुःख दोन्ही भगवंतांशी निगडीत करा असं संत सांगतात. हेच लक्ष्मणानं सांगितलं. आणि अशा रीतीनं सुख आणि दुःख हे दोन्ही ज्याचं भगवत चरणाशी श्रीरामांशी निगडीत आहे, अशा सुमंताच्या मनातला कोलाहल आज तुलसीदास आम्हाला या भागामध्ये सांगणार आहेत. आपण बघितलं आहे सुमंत्र हे दशरथ महाराजांच्या आज्ञेनुसार श्रीराम सीता लक्ष्मणाला रथामध्ये बसवून त्यांना परत घेऊन येण्याचं आश्वासन एक प्रकारे दशरथ महाराजांना देऊन त्यांच्यासोबत निघालेत. अतिशय महत्त्वाची भूमिका ह्या सुमंत्रांनी निभावली आहे. तिकडे सबंध अयोध्या सुमंत्राच्या येण्याकडे वाट बघत डोळे लावून बसली आहे, आणि इकडे श्रीराम सीता लक्ष्मणाला अजूनसुद्धा एक अयोध्येचा दुवा सुमंत्राच्या रूपामध्ये त्यांच्यासोबत आहे. त्याबद्दल आज तुलसीदास आम्हाला सांगणार आहेत. काय झालं पुढं तर, लक्ष्मण या प्रकारे निषादराजाला श्रीरामचंद्रांचे गुण सांगता सांगता सकाळ झाली, आणि त्यावेळी जग जागे जग मंगल सुखदारा, जगाचं मंगल करणारे आणि सुखदायक, जगाला सुख देणारे असे श्रीराम जागे झाले. त्यानंतर सकल शौच करी राम नहावा, सुचि सुजान बट क्षीर मगावा, अनुज सहित सिर जटा बनाए, देखी सुमंत्र नयन जल छाए. मुखमार्जन करून श्रीरामांनी स्नान केलं. सकल शौच करी राम नहावा. बरं का, पवित्र आणि ज्ञानी अशा श्रीरामांनी स्नान केलं. यामध्ये सुद्धा एक मेख आहे,
तुलसीदासांच्या लिहिण्यामध्ये, जे मुळातच पवित्र आहेत, किंबहुना पवित्रताच त्यांच्या रूपानं अवतरित झालेली आहे, त्यांना स्नानादी कर्मांची आवश्यकता आहे का? पण जसं भगवंत गीतेत म्हणाले की अशा महात्म्यानं सुद्धा, किंवा मी सुद्धा, असं तिथे भगवंत म्हणाले की योग्य ते कर्म करत राहिलंच पाहिजे, जेणेकरून जगाला एक प्रकारचा आदर्श प्रस्थापित केल्यासारखा होतो, ज्या मार्गावरून सर्व चालू शकतात. त्यामुळे श्रीरामांनी स्नान संध्यादी कर्म कधीच टाळली नाहीत, हे आपल्याला अनेक ठिकाणी रामायणामध्ये दिसून येतं. जसं पूज्य ब्रह्मानंद महाराज आमच्या महाराजांना म्हणाले होते, एकदा लवकर द्वादशीला स्वयंपाक करून ऊन खिचडी ब्रह्मानंद महाराजांनी आमच्या महाराजांसाठी पाठवली होती गोंदवल्यात असताना. आणि त्यावेळी नुकतेच महाराज उठले होते, अजून स्नान व्हायचं होतं. त्यामुळे जेव्हा ती खिचडी आली तेव्हा ते ज्यानं आणली त्याला म्हणाले की अरे, माझं अजून स्नान संध्या व्हायचं आहे, त्यामुळे हे आत्ता नको. त्या माणसानं ब्रह्मानंद महाराजांनी येऊन सांगितल्यानंतर ब्रह्मानंद महाराज त्याला म्हणाले, त्यांना काही असं शौच अशौच नसतं, त्यामुळे त्यांनी खाल्ली ती खिचडी आत्तासुद्धा, तर त्याला काही हरकत नाही. त्या माणसानं पुन्हा श्री महाराजांकडे येऊन ही गोष्ट सांगितली, ब्रह्मानंद महाराज काय म्हणाले. त्यावेळी आमचे महाराज हेच म्हणाले की ब्रह्मानंद म्हणतोय ते बरोबर असलं तरी मीच जर असा वागायला लागलो तर आपले लोक आधीच सर्व नियम धाब्यावर बसवतात, त्यामध्ये चुकीचा आदर्श घातल्यासारखं होईल, त्यामुळे मी स्नान करूनच खाईन, असं म्हणून स्नान संध्या रामाची आरती नैवेद्य करून मग महाराजांनी तो प्रसाद घेतला. अशा रीतीनं हे सर्व संत महात्मे भगवंत आम्हाला जीवनामध्ये कसा आदर्श असला पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसे नेम आणि नियम बाह्य वर्तन शक्यतोवर आम्ही करू नये, या सर्व गोष्टी यासारख्या कथांमधून शिकवत असतात. तसं इथे म्हटलं आहे. आमच्या ब्रह्मानंद महाराजांचं एक अतिशय सुंदर पद आहे. पूर्ण पद इथं घ्यायचं कारण नाही, पण त्यामध्ये सुद्धा हे असंच आहे की जो उज्ज्वलच आहे, जो पवित्रच आहे, त्याला मी काय स्नान संध्यादी अर्पण करू. म्हणजे मानसपूजेमध्ये जेव्हा मानसपूजा करण्यासारखंच ते पद आहे की जो स्वप्रकाश आहे त्याला मी काय आरती करू, जो सबंध जगाचा भोगता करता आहे त्याला मी काय अर्पण करू नैवेद्यामध्ये, अशा रीतीचं ते पद आहे. तर असा भाव शिष्याचा असला पाहिजे. माझा गुरु हा मनुष्य नव्हे, प्रत्यक्ष परब्रह्म आहे, आणि हा भाव असेल तरच खऱ्या अर्थानं तो गुरुभाव अंतःकरणात प्रकट होतो आणि तदनुसार त्या शिष्याला तारतो. ह्या देह मनबुद्धीच्या जाळ्यातून त्याला बाहेर काढतो. त्यामुळे ह्या सर्व रामकथेमध्ये प्रत्येक प्रसंगातून आमच्या श्री महाराजांचं स्मरण होत राहतं, त्यामुळे अधिक धन्यता वाटते. तर इथे तुलसीदास आम्हाला सांगतायत, अशा रीतीनं पवित्र आणि ज्ञानी अशा रामचंद्रांनी स्नान केलं. मग त्यानंतर काय केलं तर वडाचा चीक मागवला आणि लक्ष्मणासह त्या चिकानं डोक्यावर जटा बांधल्या. बरं का, आता खऱ्या अर्थानं माझा वनवास, ती तपस्या सुरू झाली, याचं ते प्रतीक होतं. चीक मागून त्यानं डोक्यावर जटा बांधणं आणि देखी सुमंत्र नयन जलछाय, ते बघून
सुमंत्रांचे नेत्र आसवाने डबडबले, बघवे ना त्यांना. बालपणापासून श्रीरामांना आपल्या नजरेसमोर वाढताना सुमंत्रांनी बघितलंय. त्यांना असं मुनिवेशामध्ये राजकुमार ज्यांना राज्याभिषेक होणार होता, ज्यांच्या चरणाशी संबंध पृथ्वीचं राज्य लोळण घेतंय, त्या श्रीरामांना अशा रीतीनं वडाच्या चिकानं आपल्या जटा बांधताना बघून त्यांना खूप दुःख होऊ लागलं. आणि त्यामुळे हृदय दाहु अति बदन मलिना, कह कर जोरी बचन अति दीना, नाथ कहे अस कौशलनाथा, लय रथु जाहु राम के साथा, बनु देखाई सुर सरी अनहवाई, आने हो फेरी बेगी दो भाई, लखनु राम सिया आने हो फेरी, संशय सकल संकोच निबेरी, द्रुप अस कहे गोसाई जस, कहई करऊँ बलि सोई, करी बिनती पायन परेऊ, दीन बाल जिमि रोई. सुमंत्राच्या हृदयाला खूप यातना होऊ लागल्या. मुख उदास झालं. हात जोडून अत्यंत दैन्यवाणेपणे म्हणतोय सुमंत्र, म्हणतायत, हे नाथ, मला कौसलनाथ दशरथ महाराजांनी आज्ञा दिली आहे की तू रथ घेऊन श्रीरामांसोबत जा, त्यांना वन दाखवून घे, गंगा स्नान करव आणि दोन्ही भावांना त्वरित परत आण. सर्व संशय संकोच दूर कर आणि राम लक्ष्मण सीतांना वनात फिरवून परत घेऊन ये. महाराज असं म्हणाले होते, पण तुम्हाला बघून आता हे प्रभू, तुम्ही जसं म्हणाल तसंच मी करीन. मी माझा जीव तुमच्यावरून ओवाळून टाकतो. असं म्हणून पायन परेऊ दीन बाल जिमि रोई, श्रीरामांच्या चरणांवर कोसळले सुमंत्र आणि लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागले. आणि म्हणतायत, तात कृपा करी कीजिए सोई, जाते अवध अनाथ न होई, मंत्री ही राम उठाई प्रबोधा, तात धर्म मतु तुम सबु सोधा, सिबिदधी चहरी चंदन रेसा, सहे धर्म हित कोटि कलेसा, रंती देव बलि भूप सुजाना, धर्मु धरेउ सही संकट नाना, धर्मु न दूसर सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना, मैं सोई धर्मु सुलभ करि पावा, तजेती हूँ पुर अपजसु छावा, संभावित कहो अपजस लाहू, मरण कोटि सम दारुण दाहू, तुम सन तात बहुत का कहूँ, दिए उतरु फिरी पातकुल हूँ, पितुपद गही कही कोटि नति, विनय करब कर जोरी, चिंता कवनी हु बात कई, तात करिय जनि मोरी.
सुमंत्र चरणांवर पडून म्हणतायत, हे कुमार, अयोध्या अनाथ होणार नाही असं काहीतरी करा. श्रीरामांनी अतिशय प्रेमानं धीर देत त्यांना उठवलं आणि म्हणाले, हे तात, सर्व धर्म सिद्धांत तुम्ही जाणता. तुम्हाला माहिती आहे ना, शिबी, दधीची, हरिश्चंद्र यांनी धर्मासाठी किती कष्ट केले, किती कष्ट सहन केले. मोठमोठे राजे, रंतीदेव, बली यांनी किती संकट सहन केली, पण धर्माला चिकटून राहिले. तुम्हाला माहीत आहे की वेद, शास्त्र, पुराणांमध्ये सांगितलंय, सत्यासारखा दुसरा धर्म नाही, न दूसर सत्य समान. आणि मला तो धर्म अगदी सहजपणे मिळालाय. आता या सत्यरूपी धर्माचा जर मी त्याग केला तर त्रैलोक्यात अपकीर्ती होईल. आणि तुम्हाला माहीत आहे, संभावित कहू अपजस लाहू, मरण कोटी समदारुण दाहू. एखाद्या सज्जन मनुष्याला अपकीर्ती ही कोट्यवधी मृत्यूंसारखी भीषण यातना देणारी असते. हे तात, मी तुम्हाला जास्त कसं सांगू, कारण तुम्हाला, तुमच्यासारख्या जाणकाराला मी उत्तर देण्यानं मीच पापाचा भागीदार ठरतोय. पहा बरं, रामांच्या मनामध्ये सुमंत्रांबद्दल काय भावना आहे हे यातून स्पष्ट होतं. वडिलांच्या जागीच मानत प्रभू श्रीराम सुमंत्रांना. त्यामुळे पुढे म्हणतायत, तुम्ही जा परत, माझ्या बाबांचे चरण धरा, कोटी कोटी नमस्कार करा आणि हात जोडून विनंती करा की बाबा, तुम्ही माझी कुठल्याही प्रकारे काळजी करू नका. शेवटी करिता नम्र प्रणाम, बोलले इतुके मज श्रीराम. अयोध्येस तू परत सुमंता, कुशल आमुचे कथुनी ताता. पदवंदन करी माझ्या करिता, तात चरण ते वंदनीय रे. शततीर्थांचे धाम, बोलले इतुके मज श्रीराम. आमच्या गदिमांनी आणि बाबूजींनी अजरामर करून ठेवलेलं जे गीत आहे, सुमंत्रांना डेडिकेटेड, ते ह्याच संवादावर आधारलेलं आहे. जे प्रभूंनी सुमंत्रांना सांगितलं आणि सुमंत्रांनी ते जाऊन अयोध्येमध्ये दशरथ महाराजांना सांगितलं. खूप सुरेख आहे, अतिशय सुंदर. त्यामुळे पुढे प्रभू म्हणतायत, तुम्ह पुनी पितू सम अतिहित मोरे, बिनती करऊं तात कर जोरे. सब विधि सोई करतम्य तुम्हारे, दुख न पाव पितु सोच हमारे. हे तात, तुम्ही स्वतःसुद्धा माझ्या वडिलांप्रमाणेच माझे हितचिंतक आहात. म्हणून मी हात जोडून विनंती करतो की तुमचं सर्व प्रकारे हेच कर्तव्य आहे आता यापुढे, की वडिलांना आमच्या काळजीमुळे दुःख होऊ नये. आणि हा सर्व संवाद निषादराज गुह ऐकतोय. त्यामुळे सुनी रघुनाथ सचिव संबादू, भयवु सपरिजन बिकल निषादू. पुनि कछु लखन कही कटुबानी, प्रभु बरजे बड अनुचित जानी. रघुनाथ आणि सुमंत्र यांचा संवाद ऐकून निषादराज आपल्या सर्व परिवारासह व्याकुळ झाला. त्याला ते ऐकवेना, बघवेना, तो सुमंत्रांचा शोकही बघवेना आणि श्रीरामांचं ते गोड बोलणंसुद्धा त्याला व्याकुळ करू लागलं. पण त्याच वेळी लक्ष्मण काहीसा कडवटपणे बोलला. काय बोलला ते इथे तुलसीदासांनी सांगितलेलं नाही. कारण पहा बरं, तुलसीदासांचा पण थोरपणा यामध्ये किती मोठा आहे, की काय बोलले असतील लक्ष्मण हे लक्षात येणं काही फारसं अवघड नाही. आपल्याच कुटुंबातल्या
सदस्यांबद्दल, ज्यांनी श्रीरामांना वनवासात पाठवलं. आणि हाच लक्ष्मण आहे जो आम्हाला काल गुरुरूपामध्ये सत्यासत्य धर्माधर्माचा उपदेश ज्यानं केलेला आहे. जसं म्हटलं, ज्या भावामध्ये ज्यावेळी स्थित आहे तो भाव, ती भूमिका चोख वठवणं हे दासाचं कर्तव्य असतं. त्यामुळे इथे जे काही कटुवचन अयोध्येसंदर्भात लक्ष्मणाच्या तोंडातून निघालं असेल ते तुलसीदासांनी सांगितलेलं नाही. कारण काय, ते वचन माझ्या प्रभूंना आवडणार नाही आणि त्यामुळे त्याचा उल्लेखसुद्धा करणं माझ्या आराध्याला पीडादायक असेल या उद्देशानं तुलसीदासांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला नाही. हे खरे दास असतात, ज्यांना आपल्या आराध्याच्या अंतःकरणाची कल्पना असते, त्या अंतःकरणाशी ते एकरूपच झालेले असतात. त्यामुळे त्यांनी जर काही सांगितलं तर ते जगाच्या हितासाठी असतं आणि त्यांनी जर काही झाकलं तर ते आपल्या आराध्याला आनंद द्यावा किंवा त्याला पीडा होऊ नये यासाठी असतं. अशा रीतीनं इथे लक्ष्मण काही कटू आणि बोलला, पण रामचंद्रांना ते खूप अयोग्य वाटलं म्हणून त्यांनी त्याला अडवलं, एवढंच उल्लेख केला इथे. आणि पुढे म्हणतायत, सकुची राम निज सपथ देवाई, लखन संदेशु कहिय जनि जाई, कहसु मंत्रु पुनि भूप संदेशु, सही न सकी सिय बिपिन कलेसु. अतिशय नम्रपणे रामचंद्रांनी सुमंत्रांना शपथ घातली स्वतःची की लक्ष्मण जे बोलला हे मात्र तिथं सांगू नका. पहा बरं, सर्वांच्या अंतःकरणाला जपणारे असे आमचे प्रभू श्रीराम आहेत. म्हणून आमचे महाराज म्हणाले, कुणाचं अंतःकरण दुखू नका, कारण त्यांनी ते स्वतः अनंत जन्मांपासून त्याचं पालन केलेलं आहे. त्यामुळे इथे सुमंत्रांना हे जेव्हा श्रीरामांनी सांगितलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आता काय राम लक्ष्मण माझ्यासोबत येणार नाहीत. पण पुन्हा त्यांना दशरथ महाराजांचं बोलणं आठवतंय की सीतेला तरी परत घेऊन ये, जेणेकरून माझे प्राण वाचू शकतील, त्या आधारावर तरी मी जगेन. म्हणून सुमंत्र पुन्हा राजांचा निरोप इथे सांगतायत की सीता वनातले क्लेश सहन करू शकणार नाही. जेहि विधि अवध आव फिरी सिया, सोई रघुबर ही तुम्हि करनिया, न तरुनी पट अवलंब मिहीना, मैं न जियब जिमि जल बिनु मीना, मई के ससुरे सकल सुख, जब ही जहाँ मनुमाना, तह तब रही सुखे नसिय, जब लगी विपति बिहाना, बिनती भूप कीन्ह जेहि भांति, आरती प्रीति न सो कही जाती, पितु संदेशु सुनि कृपा निधाना, सियहि दीन सिख कोटि विधाना, सासु ससुर गुर प्रिय परिवारु, फिरहुत सब कर मिटई खभारु, सुनिपति बचन कहती बैदेही, सुनहु प्राणपति परम स्नेही. सुमंत्र रामचंद्रांना राजा दशरथांचा निरोप सांगतायत की सीता वनातले कष्ट सहन करू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही आणि श्रीराम यांनी ती तरी अयोध्येला परत येईल असं करावं असं राजांनी सांगितलंय. नाहीतर मी निराधार होऊन पाण्याविना मासा जसा जगू शकत नाही तसा जगू शकणार नाही. हा निरोप सुमंत्रांनी
रामचंद्रांना वेगळ्या शब्दामध्ये सांगितला. आणि पुढं ते काय म्हणाले तेही सांगितलं की सीतेच्या माहेरी सासरी सर्व सुख आहेत. जोपर्यंत हे संकट टळत नाही तोपर्यंत तिला हवं तिथं माहेरी किंवा सासरी ती सुखानं राहील. रामा अतिशय दीनवाणेपणे आणि अतिशय प्रेमानं ज्या दैन्यतेचं, ज्या प्रेमाचं वर्णनच करू शकत नाही अशा तऱ्हेनं राजांनी हा निरोप सांगितलाय. हे ऐकल्यावर कृपानिधान श्रीरामांनी पुन्हा एकदा सीतेला समजावलं की तू घरी परत गेलीस तर सासू सासरे, गुरु, सर्व कुटुंबीय सर्वांचीच काळजी दूर होईल. पण हे आपल्या पतीचं बोलणं ऐकून आमची जानकी माता पुन्हा म्हणाली, हे पतिराज, हे परमस्नेही, ऐकावं. प्रभु करुणामय परम विवेकी, तनु तजी रहती छाह की मीचे की, प्रभा जाई कह भानु बिहाई, कह चंद्रिका चंदू तजी जाई, पति प्रेममय विनय सुनाई, कहती सचिव सन गिरा सुहाई, तुम पितु ससुर सरी सहित कारी, उतरु देऊ फिरी अनुचित भारी, आरती बस सन मुख भयू बिलगुन मानव ताता, आरज सुत पद कमल बिनु बादी जहाँ लगी नाता, पितु वैभव विलास में डीठा, नृपमणि मुकुट मिलित पद पीठा, सुख निधान अस पितु गृह मोरे, पिय विहीन मन भावन भोरे, ससुर कवई कोसल राऊ, भुवन चारी दस प्रगट प्रभाऊ, आगे होई जेहि सुरपति लेई, अरध सिंहासन आसनु देई, ससुर एतादृश अवध निवासु, प्रिय परिवारु मातु समसासु, बिनु रघुपति पद पदुम परागा, मोहि केहु सपने हो सुखद न लागा, अगम पंथ बन भूमि पहारा, करिके हरि सर सरित अपारा, कोल किरात कुरंग बिहंगा, मोहि सब सुखद प्राणपति संगा, सासु ससुर सन मोरी हुति, विनय कर विपरिपाय, मोर सोचु जनि करिय कछु, मैं बन सुखी सुभाय, प्राणनाथ प्रिय देवर साथा, बीर धुरी न धरे धनु भाथा, नहीं मग शमु भ्रमु दुख मन मोरे, मोहि लगी सोचु करिय जनि भोरे, सुनि सुमंत्रु सिय शीतलि बानी, भयउ बिकल जनु फनि मनि हानि, नयन सूझनहि सुनहि न काना, कहि न सकई कछु अति अकुलाना. प्रभूंनी पुन्हा एकदा सीतेला समजावायचा प्रयत्न केल्यानंतर पुन्हा माता सीता म्हणते, हे प्रभू, तुम्ही करुणामय आहात, परमज्ञानी आहात.
मग तुम्हाला माहिती नाही का, शरीराला सोडून छाया वेगळी ठेवता येते का? सूर्याची प्रभा सूर्याला सोडून कुठं जाणार? चांदणं चंद्राला सोडून कुठं जाणार? चंद्र तेथे चंद्रिका हे परमसत्य आहे. त्यामुळे तुम्ही याचा विचार करा. यामध्ये खूप सुंदर सीतामातेनं स्वतःचं निजस्वरूपसुद्धा सांगितलं आहे आम्हाला. पुढे म्हणतीये, पतीला पुन्हा एकदा प्रेमानं विनंती करून सुमंत्रांना म्हणतीये की तुम्ही माझ्या वडिलांप्रमाणे, माझ्या सासऱ्यांप्रमाणे माझे हितचिंतक आहात. त्यामुळे तुम्हाला मी उलट उत्तर देणं अयोग्य ठरेल. पण हे तात, मी खूप आर्ततेनं तुमच्याकडे बघतीये हो. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आर्यपुत्रांच्या चरणकमलांशिवाय जितकी काही नाती जगामध्ये आहेत ती सर्व मला व्यर्थ आहेत. मी माझ्या वडिलांचं, जनक महाराजांचं ऐश्वर्य बघितलंय. त्यांच्या पाय ठेवण्याच्या चौरंगावर मोठमोठ्या राजांचे मुकुट ठेवले जातात. सर्व प्रकारच्या सुखाचं भांडार असलेलं असं पित्याचं घर सुद्धा पतीशिवाय माझ्या मनाला चुकून सुद्धा गोड वाटत नाही. माझे सासरे कोसलराज चक्रवर्ती सम्राट आहेत. 14 लोकी त्यांची कीर्ती आहे. इंद्रसुद्धा सामोर येऊन त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सिंहासनावरची अर्धी जागा त्यांना बसण्यासाठी देतो. असे माझे सासरे आहेत. असे ऐश्वर्यशाली प्रभाव ज्यांचा आहे असे आहेत. पण अयोध्येमधल्या राजधानीतला निवास, कुटुंबातल्या प्रिय व्यक्ती, माझ्या आईसारख्याच माझ्या सासूबाई आहे. ह्या सर्व आहेत. पण यापैकी काहीही मला रघुनाथांच्या चरणकमलांच्या धुळीशिवाय स्वप्नात सुद्धा सुखदायक वाटत नाही. तुम्ही म्हणताय की दुर्गम रस्ते आहेत तिथे, अरण्य, पहाडी प्रदेश आहे, हत्ती, सिंह, खूप मोठमोठे तलाव, नद्या आहेत, कोल, भिल्ल, हरण, पक्षी सर्व आहे. पण हे सर्व माझे प्राणप्रिय श्रीराम माझ्यासोबत असल्यावर सब सुखद प्राणपती संगा, सर्व मला सुख देणारेच होतील. म्हणून माझ्या सासू सासऱ्यांच्या माझ्यामार्फत पाया पडा, त्यांना विनंती करा की माझी मुळीच काळजी करू नका. मै बन सुखी सुभाय, वनात मी मनापासून सुखी आहे. वीरांमध्ये जे अग्रणी आहेत, धनुष्य आणि भरलेले भाते धारण करणारे आहेत, माझे प्राणनाथ आणि माझे प्रिय दीर माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला वाटेमध्ये थकवा वाटत नाही, कसलीही काळजी नाही आणि माझ्या मनात कसलंही दुःख चुकून सुद्धा नाही. त्यामुळे सर्वांना सांगा कोणीही माझी काळजी करू नये. काय गोड आहे पहा. संगे असता नाथा आपण, प्रासादाहून प्रसन्न कानन, शिळेस म्हणतील जनसिंहासन, रघुकुल शेखर वरी बैसता. वनी श्वापदे क्रूर निशाचर, भयन तयांचे मजसी तिळभर. पुढती मागे 2 धनुर्धर, चाप त्या करी पाठीस भाथा. जेथे राघव तेथे सीता. अशा रीतीनं अतिशय गोड शब्दामध्ये सीतेनं सुमंत्रांना समजावून सांगितलं. आणि ही आमच्या सीतामातेची अतिशय कोमल वाणी ऐकून सुमंत्र अधिकच व्याकुळ झाले. तुलसीदास म्हणतात, साप ज्याप्रमाणे आपला मणी हरवल्यावर व्याकुळ होतो तसे ते व्याकुळ झाले होते. त्यांच्या डोळ्यांना काही दिसत नव्हतं, कानांना काही ऐकू येत नव्हतं, अशी व्याकुळ अवस्था झाली होती. पुन्हा रामांनी समजावलं. राम प्रबोधु कीन्ह बहुभाती, तदपि होती नहीं शीतली छाती. जतन अनेक साथ हित कीन्हे, उचित उत्तर रघुनंदन दीन्हे. मेटी जाई नहीं
राम रजाई, कठिन कर्म गति कछु न बसाई। राम लखन सिया पद सिरुनाई, फिरे बनिक जिमि मूर गवाई। रथुहा केउ हय राम तन, हेरी हेरी ही नाही। देखी निषाद विषाद बस, धुनहि सीस पछिताही। श्रीरामांची आज्ञा डावलता येत नाही, काय करावं कळेना. अनेक तऱ्हेनं रामांनी त्यांचं समाधान करूनही सुमंत्रांचं मन काही शांत झालं नाही. आपल्याबरोबर परत येण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी, पण प्रत्येक त्यांच्या युक्तीला तर्काला योग्य असं उत्तर श्रीरामांनी आणि सीतेनं दिलं. त्यांना लक्षात आलं कर्मगती फार कठीण आहे, काहीच इलाज नाही. शेवटी त्यांनी राम सीता लक्ष्मणांच्या चरणी मस्तक नम्र करून परत निघाले सुमंत्र. तुलसीदास वर्णन करतायत, एखादा व्यापारी सर्व भांडवल गमावून निराशेनं परत जावा तशी त्यांची अवस्था होती. रथ चालू केला सुमंत्रांनी. घोडे श्रीरामांकडे बघत खिंकाळत होते. हेरी हेरी ही नाही, काय गोड वर्णन केलंय पहा. पशुसुद्धा असे व्याकुळ झाले होते. ते सर्व दृश्य बघून ते जे निषाद लोक तिथे जमा झाले होते, आदिवासी लोक, ते अतिशय खिन्न मनानं एक प्रकारे पश्चात्ताप करत होते. आणि तुलसीदास म्हणतात, अशा रीतीनं ज्यांच्या वियोगानं पशुसुद्धा व्याकुळ होतात, त्यांच्या वियोगानं प्रजा, त्यांचे माता पिता कसे जगणार. पण जसं म्हटलं जातं की विरह हा खरा भक्तीला पोषक असतो. त्यामुळे हे जे विरही भक्त असतात त्यांच्यावर भगवंतांची अनन्यसाधारण अशी कृपा असते. त्या विरहातून त्यांना अखंड स्मरण अनुसंधान भगवंतांचं होत राहतं आणि त्यांची नौका सर्वव्यापी असलेले भगवंत किनाऱ्याला लावल्याशिवाय राहत नाहीत. किंबहुना विरहाग्नी मिळालाय हेच ह्याचं द्योतक असतं की नाव किनाऱ्याला लागली. त्यामुळे त्या विरहामध्ये आता पुढची 14 वर्ष अयोध्येच्या प्रजाजनांना, सुमंत्रांना, सर्व मातांना अखंड श्रीरामांचं अनुसंधान लाभणार आहे. हा मोठा गौरव एक प्रकारे भगवंतांनी त्यांचा केलेला आहे अलौकिक जगतामध्ये. पण लौकिक जगतामध्ये मात्र त्यांची पीडा ही असहनीय आहे. त्यामुळे तुलसीदास म्हणतायत की कसे जगणार हेच कळेना. पण अशा रीतीनं सुमंत्रांना श्रीरामांनी आग्रहानं परत पाठवलं आणि ते गंगेच्या किनारी आले पुढच्या प्रवासासाठी. आता अजून एक अत्यंत थोर भक्त त्या जागी जणू श्रीरामांची वाट बघतोय, केवट. त्यामुळे ह्या केवटाची कथा आणि तो कथा प्रसंग आता आम्हाला तुलसीदास पुढच्या भागामध्ये वर्णन करून सांगतील. असा हा भक्त भगवंत संबंधांचा सहप्रवास त्यांच्याच कृपेनं अखंड सुरू राहो आमच्या अंतःकरणामध्ये मुख्यतः, आणि त्याला भगवंतांच्या नामाची निरंतर जोड सद्गुरू कृपेनं मिळो हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.